श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 30. सुलोचनेचे सती जाणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. जो पद्मिनी वल्लभ कुलभूषण जो पद्मजातक जनक पद्मलोचन विषकंठ हृदय दशकंठ दलन सच्चिदानंद तनु. जो रामाचं वर्णन केलेलं आहे. जो सूर्यकुलाचे भूषण आहे, जो रावणांचा अंत करणारा आहे किंवा रघुकुलरूपी कमळाला विकसित करणारा सूर्य असं हे रामाचं वर्णन केलेलं आहे. भ्रम जाळणारा असं. जो का निर्विकल्प अनंत हेतू दृष्टांत विवरित तो सुवेळावळी चळी रघुनाथ राक्षस वधार्थ पाहतला. असा राक्षस वध करण्याकरता सुवेळाला आलेला आहे तो. जो भवगज विदारक मृगनायक जो मोक्ष फळाचा परिपाक तो राम ताटिकांतक सूरपालक जगद्गुरु गतध्यायी कथा निरूपण गुण सिंधूचा बंधू लक्ष्मण इंद्रजिताचा वध करून शिर घेऊन पै गेला. मागच्या अध्यायामध्ये लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केलेला आहे आणि त्याचं मस्तक घेऊन रामाकडे गेलेला आहे. शरीराचे प्राक्तन विचित्र वृषभे सुवेळे सीनेले शिर धड रणी भुजा सत्वर लंकेवरी पडियेला. तर त्याची धड होतं ते सुवेळ्यालाच राहिलं. मस्तक होतं ते कुठे होतं? शरीराचं मस्तक रामाकडे आलेलं आहे आणि धड जे आहे ते तिथंच उभं आहे रणांगणामध्ये. आणि हात जे आहे त्याचे ते लंकेवरी पडलेले आहेत. लंकेमध्ये भुजा आपटवणी मागुती उडत जैसा कंदुक आदळवणी उसळत तैसा भुजदंड अकस्मात निकुंभिले पडिलेला. त्याचा जसा एखादा चेंडू उडावा त्याप्रमाणे त्याचा जो बाहू होता, हात होता, तर तो आदळत निकुंभलेला गेलेला आहे सुलोचनाच्या तिथं. सुलोचनेचे अंगणी भुजदंड पडला ते क्षणी तो रावण सूष्णांतरसदिनी सुखरूप बैसली असे. तर सुलोचनाच्या अंगणामध्ये तो हात येऊन पडलेला आहे आणि ती रावणाची सून तिच्या मंदिरामध्ये तिच्या महालामध्ये बसलेली होती. तो दशशत वदनाची कुमरी की लावण्य सागरीची लहरी ज्येष्ठ सूष्णा निर्धारी राघवारीची ती होय. तर रावणाची ती मोठी सून होती आणि ती सहस्रदश वदन म्हणजे सहस्रवदन ज्याला आहे असा तो शेष त्याची ती मुलगी होती. जे नगरिपू शत्रूची राणी यामिनी चरांची स्वामिनी जिचे लावण्य रूप देखोनी सुरांगना होती लज्जित. तर इतकी सुंदर होती ती इंद्रजिताची पत्नी. तर तिला बघून हे सुद्धा सुरांगना म्हणजे अप्सरासुद्धा खाली मान घालतील इतकी सुंदर होती. देवगण गंधर्व राजकुमारी सेवा करीती अहोरात्री सहस्रनेत्रांची अंतुरी न पवे सरी तिची. तर तिला कोणाची सर नव्हती, इतकी सुंदर होती ती. अंगीचा सुवास अद्भुत धावे एक कोशपर्यंत विषकंठी रिपुची कांता यथार्थ तुळिता न पुरे येस. तर मदनाची पत्नीसुद्धा तिच्या पुढे फिकी पडेल असं तिचं सौंदर्य होतं. इतका तिचा सुवास येत होता अंगाचा. नैषधजाया परमसुंदर वर्णिती काव्य करते चतुर परिशेष कन्येची साचार उपमा द्यावया नुरेना. दमयंती इतकी सुंदर होती तर तिच्यापेक्षा सुंदर ही सुलोचना होती म्हणे. देवगण गंधर्व राजकुमारी सेवा करीती अहोरात्री सहस्रनेत्राची अंतुरी न पवे सरी जियेची. अंगीचा सुवास अद्भुत धावे एक कोशपर्यंत विषरिपू कंठरिपूची कांता यथार्थ तुळिता न पुरे येसी. नैषध जाया परमसुंदर म्हणजे नळराजाची पत्नी दमयंती तीसुद्धा सुंदर होती. वर्णिती काव्य करते चतुर परिशेष कन्येची साचार उपमा द्याया पुरेना. तिचं वर्णन तरी कवी करतात म्हणे दमयंतीचं, पण हिचं वर्णन कोणालाच करू शकता येणार नाही. अंगीच्या प्रभेने भूषणे झळकती अत्यंत दिव्यरत्ने किन्नर कन्या जवळी गायने मधुरस्वरे करीती. आणि यक्ष किन्नर तिच्याजवळ गाणे गात होत्या आणि तिच्या अंगावरचे भूषणं तळपत होते. एक शृंगार साविरती एक चामरे घेऊन वारिती
एक उपभोग आणून देती संतोषविती नाना शब्दे. सुलोचनेचे गृही आनंदू तो अमृतू पडे विषबिंदू. तैसा जो भुज सुबद्धू अंगणी येऊनी पडियेला. जसे विषाचे बिंदू अमृतामध्ये पडावे त्याप्रमाणे तर तिचा इंद्रजिताचा हात तिथे येऊन पडलेला आहे तिच्या अंगणात. भुज पडिताची धरणी दनानली तळी क्षणी. दूती कित्येक धावणी पहावया आल्या बाहेर. आणि तो हात खाली पडल्यानंतर दूत आलेले हात पाहिला. काय एवढं दंडन आवाज येऊन काय पडलं असं म्हणून. ते पाचूबंद अंगणात वीर पाणी पडिता अद्भुत. तो देखोणी दासी भयभीत आल्या शंकित सांगावया. आणि बघतात तर काय तर त्याचा हात पडलेला आहे कोणत्या तरी वीराचा असं म्हणून. मग काय आहे म्हणून सगळे बघतायत ते. म्हणती नवल वर्तले ओ साजनी महावीराचा तुटोनी पाणी. येऊनी पडिला से अंगणी निराळ मार्गे अकस्मात. तर म्हणे कशाच हे झालेलं आहे म्हणे. अंगणात कोणाचा हात पडलेला आहे असं आकाश मार्गाने येऊन पडला आहे म्हणे. ऐकोणी दासीचे वचन दचकले सुलोचनेचे मन. रत्नपादुका त्वरे करुण अंध्री युगळी लेईला. तत्तडीत प्राय झळके अंबर अंगणात आली सत्वर. उतरला तेव्हा मुखचंद्र विव्वळ नेत्र जाहले. आणि मग विजेप्रमाणे ते हे झळकत होतं आकाश. आणि तेव्हा तो हे पडलेला होता तिच्या अंगणामध्ये तो वीज पडावी त्याप्रमाणे. अंगणात आली सत्वर उतरला तेव्हा मुखचंद्र विव्वळ नेत्र जाहले. अंग जाहलेसे विकल पुढे न घालवेची पाऊल. वदनीचे काढून तांबूल एकीकडे भिरकाविले. तिने ते पाहिलं आणि तोंडातलं पान होतं ते काढून भिरकून दिले एका बाजूला. सखी असे म्हणे सुलोचना प्राणपती आज गेले रणा. सीते लागी अयोध्या राणा सुवेळावळी बैसला. आणि मग यांना सांगते आज म्हणे इंद्रजित लढायला गेलेला आहे म्हणे. रामाशी लढायला गेलेला आहे म्हणे. मग हे काय म्हणे. ऐसे बोलता शेषनंदिनी भुजे समीप येता ते क्षणी. तव तो शक्रजिताचा पाणी पतिव्रतेने ओळखिला. मग तिने पाहिलं की हा हात इंद्रजिताचाच आहे असं. पंचांगोळी मुद्रिका मंडित वीर कंकणे दिव्य विराजित. दंडी कीर्ती मुखे झळकत चपळे होऊन विशाळ पै विशेष पै. आणि तिने पाहिलं तर बोटांमध्ये 5 प्रकारच्या अंगठ्या होत्या. दंडाला एक दंडावरचा एक दागिना होता त्याच्या दंडाला लावलेला. त्याचं नाव कीर्तिमुख. आजी माझे जहाज बुडाले म्हणून वदन हाती पिटिले. परमाकांत केला ते वेळे वाटे ब्रह्मांड बुडाले. तिने पाहिलं आणि शोक करते ती की आज माझं ब्रह्मांड बुडालं म्हणे. तिला कळून गेलं. सुमन कळे केवरी सौदामिनी पडता उरे न उरे क्षणी. तैसा अनिस्तेज होनी भोगेंद्र नंदिनी पडियेली. आणि मग ती शोक करते आणि खाली पडलेली आहे. म्हणे लोभियाचे गेले धन की जळचरे जीवना वाचून. तैसी पती वियोगे करून सुलोचना तळमळे. आणि जसं हे होऊन जातं वीज पडते त्याप्रमाणे ती पतीचा वियोग झाल्याने खाली तळमळ करते ती. जसं पाण्यातून जलचरांना बाहेर काढल्यावर ते पाण्या वाचून तडफडतात तशी ती तडफड करते एकदम. म्हणे विपरीत काळाची गती मृगजळी बुडाला अगस्ती. दीपते जे रोहिणीपती आहाळोनी खाली पडियेला. म्हणे काळाची गती विलक्षण आहे. जसं मृगजळांमध्ये सूर्य बुडाला त्याप्रमाणे किंवा रोहिणीपती जसा खाली पडलेला आहे त्याप्रमाणे तिला वाटत होतं. तमकपी बुडाला तरणी पाडसे सिंह धरिला वणी. पिपिलिकेने मुखी घालुनी मेरू कैसा रगडिला. ज्याप्रमाणे एक पाडसे हरणाचं आणि त्याने सिंहाला धरलं. किंवा सूर्य आहे तो अंधाराच्या गुहेत पडलेला आहे. किंवा मुंगीनी मेरू पर्वत हातामध्ये किंवा तोंडामध्ये धरलेला आहे असं वाटत होतं तिला सुलोचनेला. अळिकेने गिळेला सुपर्ण मशकी ग्रासिला महाअग्न. भूतांनी काळ धरून समरांगणी मारिला. जसं आळई तिने गरुडाला पकडलेले असं त्याप्रमाणे सुलोचनाला वाटत होतं. मग सुलोचनेसे उचलोनी सखिया बैसवती सावरोनी. पतीची भुजादा हृदय धरुणी आक्रंदत सुलोचना. आणि ते पतीचा हात होता तो हृदयाला कवटाळून ती रडू लागलेली आहे सुलोचना. मग भुजे प्रती
बोले वचन कैसे प्राणपतीस आले मरण, परी ते सर्व वर्तमान लिहून मज विदित करी. तर तो हात होता तो हृदयात धरलेला आहे, हृदयाजवळ, आणि सांगते त्या हाताला की कसं काय माझ्या पतीला मरण आलेलं आहे ते तुम्हाला लिहून दाखव म्हणे. पतीचरणी माझे मन जरी असेल रात्रंदिन, तरीच पत्री लिहून वर्तमान दृश्य करी. जर मी खरंच पतिव्रता असेल म्हणे तर काय काय घडलेलं आहे ते मला तू लिहून दे म्हणे, असं त्या हाताला ती सांगते सुलोचना. पती हाट कर सपात्र पुढे ठेविले, भुर्जपत्र उकलोणी पसरले, लेखनी हाती देता शीघ्र काळे, भुजेने लिहिले ते समयी. आणि मग हे होतं सोनेरी असं शाईचं भांडं होतं, ते पुढे ठेवलं आणि ते पत्र होतं जे ज्याच्यावर लिहायचं होतं ते पत्र पुढे उघडून ठेवलं आणि ती लेखणी त्या हातामध्ये दिलेली आहे, तुटलेल्या हातामध्ये. नवल अद्भुत वर्तले, सर्व वर्तमान पत्री लिहिलेले, सुलोचनेने पत्र घेतले, मस्तकी वंदिले ते वेळी. आणि त्या तुटलेल्या हाताने पत्र लिहिलेले आहे आणि ते सुलोचना आता वाचते. नयनी लोटले अश्रुपात, शेषकन्या पत्र वाचित, भोवत्या ललना समस्त, ऐकती निवांत ते काळी. ती वाचायला सुरुवात करते. ऐक दशशतकुम मुख कन्यके, सुकुमारे चंपक कलिके, मम मानस सरोवर मराळिके, प्राणवल्लभे सुलोचने. तर दशशतमुखाची म्हणजे शेषाची मुलगी. जयाच्या अंतरी धरुण, गूढस्थळा करिता हवन, अग्नीतून दिव्य चंदन, निघाला पूर्ण राजसे. म्हणे मी गुप्त ठिकाणी बसून होम करत होतो म्हणे, त्यावेळेला अग्नीतून एक असा रथ निघाला पण होता म्हणे. फळप्राप्तीचा समय लक्षून, शत्रू आले तेथे धावून, चंडशिळावरी घालून, आराध्य दैवत क्षोभविले, पर्वत चढता संपूर्ण, शिखराहून दिदला ढकलून, की नदी अवघी उतरून, तीरा समीप बुडाला, प्रगटता वैराग्य ज्ञान, परिविषय घाला पडे येऊन, की प्राप्त होता निधान, विवसी येऊनी वरी पडे, कष्टे करिता वेदाध्ययन, वरी धाड घाली अभिमान, सूर्य सर्व अंबर क्रमुण, राहुमुखी सापडे, वल्लभे तैसेचे येथे झाले, शत्रूंनी शेवटी वैर साधले, प्रारब्ध बळ उणे पडले, होणार नटळे कल्पांती. तर म्हणे मी तो होम करत होतो, रथ येत होता म्हणे त्याच्यातून वरती, आणि रथ यायची वेळ आणि शत्रूंनी त्याच वेळेला घाला घातला आणि माझा जो यज्ञ होता तो विध्वंस करून टाकला म्हणे. आणि जी काही देवता होती म्हणे त्याच्यातली यज्ञदेवता ती प्रगट होणार होती, तर त्याला राग आलेला आहे म्हणते, शोभलं म्हणे माझ्यावर, संतापलं आहे. आणि जसं एखादा पूर्ण डोंगर चढून येतो, शिखरावर जातो आणि कोणीतरी वरून ढकलून देतं, किंवा नदी पूर्ण उतरून जातो माणूस आणि शेवटच्या काठापर्यंत यायला लागतो आणि बुडून जातो, तसं झालं म्हणे मला म्हणे. किंवा आपल्यामध्ये वैराग्य ज्ञान प्रगट व्हायला लागतं आणि त्याच वेळेला जे विषयभोगांचा असतो तो आपल्यामध्ये संचार करतो, असंच झालेलं आहे म्हणे. तर आता काय करणार म्हणे, जे काही नशिबात असेल ते होणारच आहे म्हणे, असं म्हणतो तो हातात लिहून देतोय. पुढे दारुण संग्राम मांडिला, परी जया आम्हास पारखा झाला, जाऊनी सौमित्रीसी मिळाला, शत्रूचा वाढला पराक्रम. पण लढाईला गेलो म्हणे मग मी त्यानंतर दुसरा रथ घेऊन, युद्ध झालं पण जय कोणाला मिळाला तर लक्ष्मणाला मिळाला म्हणे. सौमित्री परमनी धडावीर, धनुर्विद्या त्याची अपार, देखोनी उचित दिदले शीर, राममित्र जोडेला देह आशा जेवी धरून, भय शरण गेला विभीषण, म्या देहत्रय निरसून, विदेह जामात मित्र केला. म्हणे मी लक्ष्मण खरंच धनुर्धारी आहे म्हणे आणि पराक्रमी आहेत म्हणे, आणि जो माझा काका आहे म्हणे विभीषण, तो समजून उमजून त्याला कळालं म्हणे काय असतं ते, राम काय आहे ते, तर तो सदैव गेला म्हणे त्याला भेटायला. पण मी रामाला भेटायला केव्हा गेलो, गेल्यानंतर गेलो म्हणे, माझा प्राण गेल्यावर. सौमित्री तपस्वी पूर्ण पवित्र, बहुत दिवस निराहार, उतरोनिया सिंधू समग्र, मागावया शिरपातला. तर सौमित्र हा म्हणजे लक्ष्मण जो आहे तो तपस्वी म्हणे, निराहारी आहे म्हणे, आहार निद्रा काहीच घेत नाही, तो त्याच्याच हातून मला मृत्यू आला आहे म्हणे. मग मी कृपणता टाकून, निज शिराचे केले दान, तेने रामचरणी नेऊन, शिर माझे समर्पिले. तो जणू काही माझं शिर मागायला आलेला होता म्हणे, आणि मी माझ्यातली हे टाकून, मी कृपणता टाकून दिली आणि त्याला माझं शिर दान देऊन टाकलं म्हणे.
शरीर उभे आहे रणी, शिर पाहू गेले चाप पाणी, तुझं मूळ धाडीला पाणी, वेगे करून येई का. तर शरीर कुठे म्हणे माझं, धड रणांगणात उभं आहे आणि शिर जे आहे ते कुठे गेलेलं आहे, तर रामाच्या चरणावर मस्तक ठेवायला गेलेलो आहे म्हणे मी आता. आणि मी माझा हात आहे तो तुला मूळ पाठवलेला आहे, तुला बोलवण्यासाठी पाठवला आहे, तर तू लवकर इकडे निघून ये म्हणे. असं त्याने पत्रामध्ये लिहून दिलं त्या हाताने. माया नदी उल्लंघुनी दुर्घट, पाहे पहिलं तिरी तुझी वाट, प्राणवल्लभे येऊनी भेट, सत्वर आता मज लागी. तर आता हे माया मोह सगळं सोडून दे आणि तू आता मला लवकर भेटायला येऊन लाग म्हणे इथं. दुःखरूप परम संसार, रामाचरणी सुख अपार, हे जाणोनी धाडीला कर, येई सत्वर प्राणप्रिय. असो ते धराधर कुमरी, पत्र वाचुनी ते अवसरी, शरीर टाकुणी धरित्रीवरी, शोक करी अपार. तर ही शेषाची कन्या ते पत्र वाचलं आणि जमिनीवर अंग टाकलं आहे तिने आणि शोक करायला लागलेली आहे. अजी बाळाचा समुद्र आटला, की धैर्याचा मेरू खचला, प्रताप वृक्ष उन्मळला, समरभूमीचे अकस्मात, इंद्रजिता सूर्याच्या किरणे, मावळती शत्रू तारांगणे, तो आजी सौमित्र राहुने, खग्रास केला समूळी. जसं इंद्रजित हा एक प्रकारचा सूर्य होता म्हणे आणि तो त्याच्या किरणांनी शत्रू जाळले जायचे म्हणे, पण लक्ष्मणासारखा राहू आला आणि त्याने सूर्याला गिळून घेतलं आहे म्हणे, असं ती शोक करताना म्हणते. रणसरोवरी शत्रू कमळे, तू वारणे छेदिली निजबळे, सौमित्री सिंह कुंजराबळे, विदारुण केली शिरमुक्ता. ऐरावता समवेत पाकशासन, समरी पाडिला उलत होणं, तो आजी इंद्रजित पूर्ण, मानव लक्ष्मणे मारिलासे. तर तू इंद्र त्याला हरवलं म्हणे आणि लक्ष्मणासारख्या मानवाच्या हातून तू कसं काय मारला गेला, असं ती शोक करताना म्हणते. माझे सौभाग्य भांडार, त्यावरी सौमित्र पडेला तस्कर, माझी अभाग्याचा समुद्र, सौमित्र अगस्तीने प्राशिला. तर माझं सौभाग्य ह्या लक्ष्मणाने चोरून नेलं आहे म्हणे, हा चोर आहे म्हणे. इंद्रजित माझा रोहिणीवर, सौमित्र प्रताप राहू थोर, कलांसहित न दिसे चंद्र, पुन्हा मागता साहसी. असा माझा हा पती होता चंद्र आणि त्याला ह्या राहूनी गिळून घेतले म्हणे लक्ष्मण राहू. तर आता मला माझा चंद्र परत काही दिसणार नाही, असं ती म्हणते आणि रडते. रुद्रारी शत्रूची अंतुरी, नाना प्रकारे विलाप करी, पशुपक्षी ते अवसरी, रुदनी करुणा ऐकून. या सगळे पशुपक्षीसुद्धा रडायला लागले तिचा शोक ऐकून. सखी म्हणती सुलोचने, आता किमर्थ शोक करणे, आपुले परत्र साधन देखणे, संसार माया त्यजोनिया. जे जे दिसे ते नाशिवंत, मुळी मिथ्या अहि कुंडलवत, पदी नुपुरे बांधोळी नाचत, मीन भूमिसी मिथ्या ते. उदिमा गेला वंध्यासूत, रात्री मृगजळी मत्स्य धरित, गंधर्व नगर वाटत, मिथ्या समस्त तैचे. हे सगळं जे काय आहे म्हणे त्या सख्या तिची समजत काढता आहे, हे जग आहे ते सर्व खोटं आहे म्हणे. आता आपला संसार माया सर्व त्याग करून टाक म्हणे. आणि हे कसं मिथ्या आहे, कसं खोटं आहे म्हणे. जसं उदिमा गेला वंदेला सूत झाला म्हणे, वंदेला सूत होतं का, तर नाही. किंवा मृगजळ त्याच्यामध्ये रात्री मासे धरले, कशाचे, मृगजळच नसतं तर तिथं मासे कुठून असणार आहे म्हणे. किंवा गंधर्व नगर आहे म्हणे, पण ते सगळं काय आहे, सर्व खोटं आहे असं सांगताय, तिची समजूत काढता आहे. असो नगारी शत्रूची गृहिणी, प्रवेशवनी आत्मसदनी, नाना संपत्ती देखोनी, मनी विटे तत्काळ. मग ती उठली आणि आपल्या महालात गेलेली आहे उठून. मग पाहते तर सर्व तिला ते ऐश्वर्य बघितलं आणि त्याचा सगळ्याचा वीट आलेला आहे, तिला बघून ते सगळं कंटाळा आलेला आहे. परापवादे विटती सज्जन, की चिळस ये देखता वमन, की सुंदर ललना देखोन, विटे जैसा विरक्त. जसं म्हणजे वादविवाद चाललेला आहे, त्याच्यामध्ये सज्जनांना काही गोडी नसते. किंवा सुंदर एखादी स्त्री पाहिली आणि जो मनुष्य विरक्त आहे तो पाहणार पण नाही तिच्याकडे, त्याप्रमाणे. तैसी नाना संपदा देखत, विटली शक्रारीची कांता, शुकपिकादी द्विजा समजता, मुक्त केले स्वहस्ते. आणि अशा प्रकारे ती सर्व संपत्ती बघून तिला त्याच्याबद्दल काहीच आसक्ती वाटत नव्हती, कारण की आता पतीच राहिलेला नाही आहे. आणि तिने जे
पोपट आणि हे कोकिळा पोपट असे जे पक्षी पाळलेले होते त्यांची पिंजरे स्वतःच उघडून दिले आणि त्यांना मुक्त करून दिले. स्वतःच्या हाताने काढून दिलं पिंजऱ्यांमधून बाहेर. सदनासी नमन करुणी शिबिकेत भ्रतार हस्त घालुनी चपळ अश्विनीवरी बैसोनी लंकेसी तेव्हा चालली. मग एका पालखीमध्ये तो तिच्या पतीचा जो हात होता तो हात तिने पालखीमध्ये ठेवलेला आहे आणि स्वतः घोडीवर बसली आणि चालली रावणाच्या दरबारात रावणाला भेटायला. तो पुढे दूत येऊन सांगती सर्व वर्तमान. मग लघु कपाटे उघडवून सुलोचना प्रवेशली. आणि मग आली ती लंकेच्या तिथं आणि छोटं जे दार होतं छोट्या दारातून आतमध्ये गेलेली आहे ती लंकेमध्ये राजमहालामध्ये सभेस्थानी गेली. असता गेला वासरमणी प्रवर्तली घोर रजनी चरते क्षणी नगर दुर्गीचे गजबजले. सभेसला लंकानाथ तो सुष्णा देखे अकस्मात गजबजला मैजानाथ चिन्ह विपरीत देखोनिया. आणि त्याने ते बघितलं आणि ही का बरं आली बा आपली सून असं म्हणून तो रावण बघतोय तिच्याकडे. सुलोचना सद्गद होऊन मस्तक ठेवी शशुरचरणी रावण म्हणे हो साजनी माये किमर्थ आलीसी. तो भुजे सहित पत्र शशुरापुढे ठेविले सत्वर म्हणे स्वर्गा गेले भ्रतार त्या समागमे जाईन मी. आणि मग तिने सगळं ते पत्र आणि तो हात रावणापुढे ठेवलेला आहे आणि सांगते आहे माझे पती गेले आता मी पण जाणार आहे म्हणे सती. ऐसे ऐकताची रावण घेत वक्षस्थळ बडवून खाली पडे सिंहासनावरून जेवी महाद्रुमोन्मळे. आणि हे ऐकलं आणि ऐकल्याबरोबर रावण सिंहासनावरून खाली पडलेला आहे जसा एखादा महावृक्ष पडतो त्याप्रमाणे. मृत्तिका घेऊन लंकानाथ दाही मुखी तेव्हा घालत वर्तला एकचे आकांत नाही अंत महाशब्द. आणि मग मोठ्या मोठ्याने शोक करायला लागला आणि तोंडात माती खायला लागला तो. गजर ऐकोनी तये वेळी मय कन्या तये तेथे पातली वार्ता पुत्राची ऐकली मूर्छित पडली धरणी हे. आणि मग तेवढ्यात मंडोदरी पण तिने गलबला ऐकला काय चाललं आहे म्हणून आणि ती पण आली बघते तर काय मुलाची वार्ता ऐकली आणि मूर्छित पडली ती पण. 80 सहस्र राज अंगना आल्या महामंडपस्थाना शोकार्णवी पडली मयकन्या सर्व इतिएसी सावरिती. आणि मग त्या 80 सहस्र राजाच्या ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्या आलेल्या आहेत तिथं आणि शोक करतायत. सर्व इतिएसी सावरित मंडोदरी म्हणे स्नेहाळा मेघनादा माझी बाळा मजन पुसता रणमंडळा सखया कैसा गेलासी. मंडोदरी म्हणते मला न विचारताच तू कसं काय निघून गेला म्हणे रणात. त्रिभुवन शोधिता समग्र न देखो तुझ ऐसा धनुधर बंदी घातले समस्त सुरवर शत्रू समग्र खेळले शरी. तर तू एवढा पराक्रमी आहे म्हणे तू एवढे सगळे देव बंदीखान्यात घातले सगळे शत्रूंना तू हरवतो ना आज असा कसा काय निघून गेला असं म्हणून ती रडते ती सुद्धा मंडोदरी. पूर्वी मी उरते तप आचरिले पूर्ण न होता मध्येच सांडले म्हणून तुझं ऐसे निधान गेले आड ठाकले पूर्वकर्म. म्हणे मी काय एखादं तपाचरण केलं आणि ते मध्येच व्रत सोडलं म्हणून तर मला असं झालं म्हणे म्हणून तर तुला मरण आलं. किंवा की म्या केला पंक्तिभेद संतास बोलिले अपशब्द की शिवा आणि मुकुंद वेगळे दोघे भाविले. का देवांमध्ये भेदभाव केला का जेवणाऱ्याला पंक्तिभेद केला का शंकर आणि विष्णू वेगवेगळे पूजले म्हणे असं तर नाही झालं माझ्याकडून पाप. किंवा हरिकीर्तन रंग मोडिला क्षुधार्थी पात्रीचा उठविला की परद्रव्याचा अभिलाष केला. किंवा घडला गुरुद्रोह काय घडलं असं पाप. एखादा पानावर जेवत असतो आणि त्याला मी उठवलं का किंवा परक्याचं धन गोळा केलं का असं तर नाही काही घडलं माझ्या हातून त्यामुळे मला असं वाईट भोगावं लागतं आहे. की परलाभाची केली हानी की दोष ठेविला गंगे लागुनी की कुरंगिनी पाडसवनी बिघाड पूर्वी म्या केला. म्हणे का गंगेची निंदा केली का हरिणाने तिचं पाडस वेगवेगळं केलं असं पाप केलं का काय पाप केलं म्हणे. की भिक्षा न घालिता साचार द्वारीचा दवडीला यतीश्वर म्हणून इंद्रजिता ऐसा पुत्र गेला निश्चित त्या दोषे. का दाराशी आलेल्याला भिक्षा घातली नाही म्हणे मी तर काय चुकलं माझं की असा माझा पुत्र अचानक गेला म्हणे. असो काद्रवेय कुलभूषण कुमारी दशकंठ जाया तिसी हृदय धरी दोघी शोक करीती तेने धरित्री कंपित झाली ते धवा. मग दोघी
सासू सुना एकमेकींना मिठी मारून रडतायत. मग शेषकन्या बोले वचन, मज द्यावे आजी शिर आणून. पतीची वाट पाहता नयन, शिनले जाईन सांगाती. तर मग ती सांगते शेषाची म्हणजे सुलोचना सांगते की पतीचं शिर मला आणून द्या आणि मी त्याच्याबरोबर सती जाईल म्हणे. आता ऐसे बोलता सुलोचना परमक्रोध चढला दशवदना. म्हणे घाव घाला रे घाला निशाणा, सेना सत्वर सिद्ध करा. अशी ती बोलल्याबरोबर त्या रावणाला लगेच राग आलेला आहे, उठला लगेच. आणा म्हणे ह्या रामाला, आपण आता त्याच्यावर हल्ला करू म्हणे. अतिसंग्राम करीन निर्वाण, राम सौमित्र्यांची शिरे आणीन. अथवा पुत्रपंथ लक्षण, मी जाईन आताची. म्हणे मी आता चला जाऊ म्हणे. एक तर रामलक्ष्मणांची शिर आणायचे, नाही तर मग मीच परत येणार नाही म्हणे. दशमुख कोपला देखोनी, मयजा सांगे सुनेच्या करणी. म्हणे तू तेथे जाऊनी, शिर मागवून घेई का. तेव्हा ती मंडोदरी सुनेच्या कानात सांगते सुलोचनाच्या की याला नको जाऊ देऊ म्हणे, की तूच जा म्हणे ते शिर मागायला रामाकडे. मंगल जननी कुमरीवर, तयापासी तू मागे शिर. तो भक्त चल परम उदार, दया सिंधू दीनबंधू. जो या चराचराचे जीवन, जनक जा वेगळी करुण. सकळ स्त्रिया माते समान, एक बाणी एक वचनी. तर तुझा म्हणे जो भक्तवत्सले दया सिंधू आहे म्हणे, तर त्याच्याकडे तू जा म्हणे. आणि तो जानकीशिवाय प्रत्येक स्त्रीला आई समान मानतो म्हणे, असा तो एकबाणी आणि एकवचनी आहे म्हणे. तर तूच जा म्हणे त्याच्याकडे शिर मागायला इंद्रजिताचं. दुःखा माझी हे सुख थोर, दृष्टी पाहसी वैदेहीवर. इतुकेन तुझा सार्थक संसार, इह परत सर्वही. पुण्यपरायण श्रीरामभक्त, सुग्रीव जांबवंत हनुमंत. न्याय सिंधू विभीषण, तेथ पाठी राखे सर्वस्व. तर तुझ्या संसाराचं जर चीज करायचं असेल तर तू आता रामाला शरण जा म्हणे. ह्या दुःखामध्ये एकच सुख आहे की तुला रामाचं दर्शन होईल म्हणे. आणि तिथं सुग्रीव जांबुवंत हनुमंत विभीषण सगळे आहेत म्हणे तिथं, तू जा म्हणे तिथं, असं ती मंडोदरी सांगते सुलोचनेला. ऐसे बोलता मयकन्या, आले सुलोचनेची आमना. मग शशुरासी मागे आज्ञा, सुवेळा चळी जावया. मग ती रावणाला विचारते म्हणे जाऊ का असं, आज्ञा मागते. मग दशध्वज नेत्र बोले, तुझं जरी त्यांनी ठेवून घेतले. कैसे करावे तय वेळे, सांग वहिले आम्हाते. उरग बैसला दुसदुसीत, तयामुखी केवी घालीजे हात. यावरी शेषकन्या बोलत, दशकंठासी ते ऐका. रावण म्हणतो तू जर तिथं गेली तुलाच त्यांनी ठेवून घेतलं तर काय करायचं म्हणे. मग म्हणे स्वतःच एखाद्या सर्पाच्या हातात तोंडामध्ये हात घातल्यासारखं होईल म्हणे. तेव्हा ती सांगते सुलोचना बोलते रावणाला, परसतीचा अभिलाष समूळ, करी ऐसा कोण चांडाळ. त्याचा वंश भस्म होईल, विपरीत कर्म आचरता. पतिव्रतेचा अभिलाष धरुण, कोण पावला जय कल्याण. रावण बोले अधोवदन, तर अवश्य जाईजे. ती म्हणे असा कोण चांडाळे म्हणे, परस्त्रीचा अभिलाष करणारे म्हणे, कोण पतिव्रतेची आशा करणारे म्हणे. असं म्हटल्याबरोबर रावणाने खाली मान घातलेली आहे आणि तो म्हणतो ठीक आहे जा म्हणे तू म्हणे. तुझशी विपरीत करिता जाण, शत्रू अवघे भस्म करीन. शेषतनया खरे म्हणून, तत्काळ तेव्हा निघाली ती तिकडे. बृहस्पती ऐसे विचक्षण, घेतले शिष्ट आणि बंदीजन. सहस्रार्धदासी घेऊन, अश्विनीवरी आरोढली. मग परत ती त्या गोडीवर बसली आणि सैन्य घेतलं बरोबर, दासी घेतल्या आणि चालली रामाकडे. संसार माया टाकून, संत स्वरूपी होती लीन. तैसी लंका उपेक्षून, चालिली शरण रामचंद्रा. जसा एखादा विरक्त संसार माया टाकून देतो त्याप्रमाणे हिनी लंकेचा त्याग केला आणि चाललेली आहे रामचंद्राला भेटायला. परमवेगे ते वेळी, आली श्रीराम सभेजवळी. कृपाब्धीस भेटो आली, पुण्यगंगा सुलोचना. तर ही कृपानिधी श्रीरामाला कोण भेटायला आली, सुलोचना हीच पुण्यरूपी गंगा आहे. जशी काही ती कृपा सिंधूला भेटायला आलेलं असं वर्णन केलेलं आहे. की संतांची या गृहाप्रती, विश्रांती सयई शांती. तैसी शेषकन्या झाली येती, सीतापतीसी लक्षोनिया. कणकाद्री भोवते तरुवर, तैसे राघवा वेष्टित वानर. कोटी कंदर्प लावण्य सुंदर, अवनी जावर देखिला. आणि मग वानरांच्या मेळ्यामध्ये राम बसलेला होता, तिथं जाऊन ती पोचलेली आहे.
भोवते कपी यंत्राकार उभे अस्ति जोडून कर मध्ये रघुनाथ पीठ पवित्र विराजमान घवघवीत अश्विनी खाली उतरुणी जाणा मनी आठवी कैलास राणा हंसगती चाले सुलोचना शेषकन्या चतुरजे. आणि मग ती रामाच्या तिथं पोचलेली आहे आणि हळूहळू रामाच्या दर्शनाला चाललेली आहे ती. एक धावनी वानरे येती हर्षे श्रीरामाशी सांगती रावणे पाठवली सीता सती भयभीत होऊन मग बोले चाप पाणी रावण पडला नाही जोरणी तो हरी जनकनंदिनी दृष्टी न पडे तुमच्या पै. तर ते वानरांना वाटतं सीता चाललेली आहे ते सांगायला गेले म्हणे रावणाने भीतीच्या पोटी सीतेला पाठवून दिलेले म्हणे. आणि बघतो मग राम म्हणे की जोपर्यंत रावण मरत नाही तोपर्यंत तो काही सीतेला पाठवत नाही म्हणे. शेषकुमारी जवळी देखोन बिभीषणाकडे पाहे रघुनंदन तो तेने आसुवे भरले नैन सद्गद कंठ जाहला म्हणे जगद्वंद्या राजीव नेत्रा ही शक्र जीतलना परमपवित्रा हिचे नाम घेता विषकंठ मित्रा सर्व दोष हरतील. तर मग बिभीषण सांगतोय ही म्हणे ही इंद्रजिताची पत्नी आहे म्हणे तर ही खूप पुण्यवान आहे म्हणे हिचं नाव घेतल्यानंतर सगळे आपल्यातले दोष जातात म्हणे असं सांगतोय तो बिभीषण. कर्मगती परमगहन जिचे अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण शेषकन्या सुकुमार पूर्ण आली धावून शिरा लागी. ही हिचं नखसुद्धा कोणाला दिसत नाही म्हणे बाहेर पण ती आता बघा म्हणे ती स्वतः आलेली आहे पतीचं शिर मागण्यासाठी. तो सुलोचनेने जवळ येऊन विलोपून श्रीराम ध्यान जय जयकारे लोटांगण राघव चरणी घातले आले आणि रामाच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे तिने. श्रीरामचरण कमळावरी शेषकन्या जाहली भ्रमरी ज्याचे चरण रजे निर्धारी पद्मजात तनया उद्धरली. की तिने रामाच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे की ज्या पायांच्या धुळीने अहिल्या उद्धरली तो राम. दरिद्रियासी सापडे धन की जन्मांदासी आले नयन की जलद ओघळता देखोन मयूर जैसा आनंदे की पूर वाहोनी जातसे त्यास प्राणसखा लावी कासे की योगी पावे वृत्तिदशे निजमन जिंकोनिया. एखादा योगी असतो तो समाधी लावून त्याला जितका आनंद होतो तितका. किंवा एखादा दरिद्री आहे त्याला धन सापडतं किंवा जन्मांध आहे आणि त्याला दृष्टी येते त्याप्रमाणे हिला आनंद झालेला आहे रामाला पाहून सुलोचनेला. तैसा देखोनी श्रीरामचंद्र उल्हासे सुलोचना चित्तचकोर की रघुनाथ होय दिनकर कमळिनी ते सुलोचना संसार तापे तापोनी दृढ जडली श्रीरामचरणी तेथोनी उठावयासी मनी आळस येतचे सुलोचने. जसं संसार तापातून निघून रामचरणांवर तिने मिठी मारलेली आहे तर तिला उठावंसंच वाटत नव्हतं तिथून. आता आहे सुख सांडोनी पुढती काय पहावे नयनी सुलोचना मस्तक म्हणून पायांवरुणी उचलीना. तिला तिथं एकदम शांत वाटायला लागलं आणि रामाच्या चरणावरून मस्तकच उचलवू नये असं तिचं वाटत होतं. जैसा सुधारस गाळी इंदू तैसा बोले कृपा सिंधू जो जगदीश दीनबंधू लाविला वेधू त्रिनत्रासी. जसं चांदणे रूपी अमृत हे चंद्रातून सवत असतं त्याप्रमाणे रामाच्या याच्यातून तिला कृपादृष्टी वाटत होती ती. म्हणे माते उठे ओ झडकरी परम श्रमलीस या संसारी आता सुखी राहे परत्री अक्षय सुख भोगित. म्हणे या संसारात तू फार कष्ट सोसले आता इथून ह्याच्यात जाशील म्हणे तू परत इहलोकी जाऊन तू अक्षय सुख भोग म्हणे. ऐसे ऐकोनी झडकरी उभी राहे ठाकली शेषकुमारी पाणी द्वय जोडून ती अवसरी स्तवन करी सद्भावे. आणि मग ती उभी राहिली आणि रामाची स्तुती करत राहिली. म्हणे जय जय रामा विषकंठ मित्रा रघुत्तमा राजीव नेत्रा जलदवर्णा चारुगात्रा मित्रकुळ मुकुट म्हणे. जय जगद्वंद्या जगन्नायका स्तुती करते रामाची. जनक जापते जगद्रक्षका जन्म मरण भयमोचका जनक जामाता जगद्गुरो जामदग्न जीता जलजनयना जगदीश्वरा जलदवर्णा जगद्व्यापका दुःखहरणा जन्मजरा रहित तू भूमीचा उद्धार करणारा आहे नंतर परशुरामाला जिंकणारा आहे देवांचा भाग्यविधाता असा परमात्मा तूच आहे म्हणे.
पुराण पुरुषा रघुनंदना भक्तवत्सला जगन्मोहना माया चक्रचाळका निरंजना निष्कलंका निर्गुण तू आनंद अयोध्या पूरविहारा वेदवंद्या वेदसारा परम उदारा रघुवीरा अहिल्योद्धारा मखपाळका जय जय रामा विश्वपाळना विश्वव्यापका विश्वकारणा विश्वचाळका जगज्जीवना विश्वरक्षणा विश्वेशा विबुधललाटपटलेखना सनक सदन सनंदन मनरंजना हे रघुवीर दानवदलना भवभंजना भवहृदया. जसं भूमीचा उद्धार करता किंवा सनकादिकांना आनंद देणारा असा तू आहे म्हणे, तर तू आता माझा उद्धार कर म्हणे. कमलोद्भव जनका कमलनयना कमलनायका कमलशयना कमलनाभा कमलवदना कमलसदना कमलप्रिया नमो भववारण पंचानना नमो पापारण्य कुठार तीक्ष्णा हे श्रीरामा श्री त्रिविधतापशमना अनंतशयना अनंता तुझस्तवावया चापपाणी नचले सहस्रवदनाची वाणी नेती नेती म्हणून आगम जेथे तटस्थ. तर तुझी किती स्तुती करू म्हणे, तुझी स्तुती करायला शेषाच्या 100,000 जिभासुद्धा कमी पडतात, तिथं मी काय तुला हे करू म्हणे स्तुती करू. तेथे एक जिभेचे स्तवन तिथं 1000 जिभा कमी पडतात, तर माझ्या एका जिभेने किती स्तुती करू. मांडेल माझे कोठोन जैसे भागीरथीसी मज्जन तिल्लरोदके मांडिले म्हणे. जसं काही भागीरथीला अर्घ्य कशाने द्यायचा, तर डबक्यातल्या पाण्याने. असंच झालं म्हणे. हे पितळेचे पुष्पने ऊन केले कनकाद्रीचे पूजन की जलार्णवासी अर्घ ध्यान कुपोदके करावे. एक पितळेचं फूल घ्यायचं आणि ते सोन्याच्या डोंगराचं पूजन करायचं म्हणे. त्याप्रमाणे झालेलं आहे म्हणे. अर्कास वाहिले अर्की सुमन मलयानिलासी अचल पवन किंवा अक्षराब्दी पुढे नेऊन तक्र जैसे समर्पिले. सूर्याला कशाने दिलं, कशाने पुजलं म्हणे, धोत्र्याच्या फुलांनी. किंवा मलयाचा जो मलयगिरी आहे तो सुगंधी असं, तर त्याला कशाने हे केलं, तर पदराच्या वाऱ्याने हे केलं म्हणे. त्याप्रमाणे. किंवा क्षीराब्दी आहे, दुधाचा सागर आहे, आणि त्याला काय अर्पण केलं, तर ताक म्हणे. केवी होय धरेचे वजन स्तंभ कैसा टेकावया गगन सप्तसमुद्रीचे जीवन टिटवीस केवी शोषावे. जसं आकाशाला खांब ठेवता येईल का म्हणे, त्याप्रमाणे. किंवा सप्तसमुद्र आहे ते एका टिटवीच्याने प्यायले जातील का, नाही, त्याप्रमाणे म्हणे. सकळ प्रकाशन निशाकर त्या दशी वाहिली अणुमात्र की दत्तुर पुष्पी उमावर दरिद्रियाने पूजिला. तर तुझी कशी काय स्तुती करू म्हणे. ज्याप्रमाणे सूर्य आहे, आपलं चंद्र आहे, आणि त्या चंद्राला कशा धोत्र्याच्या फुलांनी आपलं त्या चंद्राला एक चिंधी अर्पण केली म्हणे. किंवा शंकराला कशाने पूजा केली, धोत्र्याच्या फुलाने. किंवा दरिद्री आहे त्यांनी अशी पूजा केली म्हणे. तुझे देखताची चरण तुटले देहत्रय बंधन मग्न होऊन ठेले उत्तम उन्मन जन्म मरण तुटले असे. तर आता तुझे पाय बघितल्यावर जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटली म्हणे मी, असंच वाटायला लागलं म्हणे मला. घागरी आणि रांजणी एकच बिंबला वासरमणी तैसा स्त्री पुरुष अभिधानी चाप पाणी व्यापक तू. जसा घागरीतल्या पाण्यात किंवा माठातल्या पाण्यात सूर्यबिंब दिसतं, त्याप्रमाणे ह्या सगळं स्त्री पुरुषांमध्ये तूच भरलेला आहे म्हणे, म्हणजे तूच राम भरलेला आहे असं. तरी या श्रीदेहाची आकृती चक्रधिजिताची अंगणा म्हणती पती शिरासवे रघुपती अग्नी माझी घालावे. आता ही मी स्त्री आहे म्हणे आणि इंद्रजिताची पत्नी आहे, तर मला आता पतीच्या शिराबरोबर सती जाऊ द्या म्हणे, अग्नीत घाला म्हणे मला. तू अयोध्याधीश उदार अनाथ याचक मी मागे शिर मी चातक तू जलधर कृपानिधी वर्षे का. तर आता उदार होऊन तुम्ही मला, मी याचक आहे म्हणे आणि मला गरीब आहे म्हणे मी, मला ते शिर द्या म्हणे दान, असं ती मागते रामाकडे. उदय पावता गभस्ती चक्रवाके एकत्र मिळती तैसेचे आता करी रघुपती मित्रकुळ प्रकाशका क्षीर आणि जळ वेगळे काढती मराळ तैसा श्रीराम तमाल निळ भवपुरी हुनी काढी मज. जसं हंस काय करतो, दूध आणि पाणी एकत्र असलं तर ते हंस वेगळं करतात, त्याप्रमाणे ह्या भवसागरातून तुम्हाला आता बाहेर काढ म्हणे.
पतीचे ऐकले वर्तमान, तेव्हाच गेले माझे पंचप्राण. परी शिराचे निमित्त करून तुझे चरण पाहू आले. पतीचं निधन ऐकल्याबरोबरच प्राण गेला म्हणे माझा, पण मला इच्छा होती की तुझं दर्शन घ्यावं म्हणून मी आली म्हणे. तू चित्त परीक्षा कर गुणाथा, जानशी सर्वांचे मनोगता. ऐसे सुलोचना म्हणता जगन्नायक तटस्थ झाला. म्हणे धन्य धन्य सहस्रवदन, ऐसे उदरी जन्मले रत्न. की भोगींद्राचे तपपूर्ण, कन्यारूपे प्रगटले. आणि मग तिचं बोलणं ऐकलं आणि राम शांत राहिलेले आहे आणि म्हणतात धन्य म्हणे तो शेष की ज्याच्या पोटी असं रत्न जन्माला आलं सुलोचनेसारखं. किंवा त्याचं जे शेषाचं जे तप आहे तेच कन्यारूपाने प्रगट झालेलं आहे म्हणे. सुलोचनेचे चातुर्य देखून कपी सकाळ तू कविती मान. श्रीरामासी म्हणे मित्रनंदन, इते शिर देऊनी बोळवा. मग तो सांगतोय रामाला, तो सांगतोय सुग्रीव हिला ते शिर देऊन टाका आणि हिची बोळवण करा म्हणे. जांबुवंत म्हणे हे पुण्यसरिता, अंगद म्हणे धन्य पतिव्रता. मारुती म्हणे हिचे नाम घेता, पापनुरे साई. सायुज्यता मुक्ती समवेत, इयसी शिर द्यावेजी त्वरित. असो यावरी जनक जामात, पुसे दशकंठ स्तुष्णेते. आणि मग सगळे म्हणतात की हिला ते देऊन टाका म्हणे. आणि मग नंतर हे विचारतोय राम विचारतोय तिला सुलोचनेला, आम्ही येथे आणले शिर, तुझं केवी कळला समाचार. येरी म्हणे पतीच्या करे पत्र लिहून दिधले मग ती. म्हणे तुला कसं काय कळालं, राम विचारतोय सुलोचनेला, तुला कसं कळालं आम्ही याचं शिर इकडे आणलेलं आहे असं. मग तेव्हा ती सांगते म्हणे माझ्या पतीनेच पत्र लिहून दिलं म्हणे आणि सांगितलं की शिर तुमच्याकडे आहे असं. मग भुर्जपत्र दाखविले त्वरित, आश्चर्य करी कौसल्यासुत. तो वानर म्हणती समस्त, आम्हासी सत्य न वाटे. मग ते पत्र रामाला ती दाखवते तेव्हा ते बाकीचे वानर होते ते म्हणायला लागले, हे म्हणे असं काही शक्य आहे का, आम्हाला काही खरं वाटत नाही म्हणे. निर्जीव हस्ते लिहिले पत्र, हे तरीच आम्ही माणूसाचार. जरी हे हासविल शिर, आपुल्या पतीचे ये काळी. म्हणे निर्जीव हात कसं काय पत्र लिहू शकतो म्हणे, तर ही खोटं बोलते म्हणे. जर हिने हिच्या पतीचं हे शिर हसून दाखवलं, या शिराने हसलं तरच आम्ही म्हणू म्हणे हे खरं बोलते असं. राम म्हणे हिचा महिमा थोर, काय एकन करी निर्धार. तव वृषभा हात यानविले शिर, अर्कपुत्रे ते काळी. मग सुग्रीवाने ते शिर वृषभाच्या हाती आणलेलं आहे आणि समोर ठेवलेलं आहे. महाविशाळ भयंकर, जिव्हा लोळे मुखाबाहेर. झाकिला असे सव्य नेत्र, बाळी शेंदूर चर्चिला असे. तर ते असं मस्तक होतं त्याचं, जीभ मोठं असं भयानक असा चेहरा होता. जीभ बाहेर लोंबत होती आणि उजवा डोळा झाकलेला होता आणि कपाळाला शेंदूर लावलेला होता. असो बांबर झोटी धरून, वृषभे ठेविले शिर आणून. ते सुलोचनेने धरुणी, हृदय तेव्हा आलंगिले. मग केसांना धरून त्याने ते आणून असं ठेवलेलं आहे. तेव्हा त्या सुलोचनेने त्याला जवळ घेतला आणि रडायला लागली ती. स्पुंद स्पुंदोनी सती रडत, त्रिभुवनी बळिया इंद्रजित. त्यांचे शिर पडिले येथ, कर्मविचित्र पूर्वीचे. खाली पसरी उत्तरीय वस्त्र, त्यावरी बैसविले तेव्हा शिर. मग तयासी करुणी नमन, विनवी कर जोडून या. तर खाली असं उपरणं टाकलेलं आहे आणि त्याच्यावर ते वस्त्र हे शिर ठेवलेलं आहे. आणि मग हात जोडून नमस्कार करते ती. अयोध्यानाथ सगळे उभे आहेत हात जोडून. अयोध्यानाथ श्रीरामचंद्र, पाहती स्वर्गीचे सुरवर. तरी तुम्ही हास्य करावे सत्वर, जेणे श्रीराम धन्य म्हणे. मजसी विनोद नाना रीती, मागे करीत सा प्राणप्रती. पण तरी आज येथे क्रोधचित्ती, काय म्हणून धरी यायला. ती हात जोडून सांगते आता तुम्ही राम सांगतायत म्हणे, सगळे हसायला सांगताय तर हसा म्हणे तुम्ही आता. त्या शिराला सांगते ती सुलोचना. म्हणे तुम्ही मागे विनोद करायचे तेव्हा हसत होते म्हणे, आता कशाचा राग आलेला आहे, का हसत नाही म्हणे, असं ती त्या शिराला सांगते. आजी अपराध समिस्त, समर्थे घालावे पोटात. माझा पतिव्रता धर्मभूत, रघुपतीसी दाविजे. मी खरंच पतिव्रता आहे हे रामाला दाखवण्यासाठी तुम्ही हसा म्हणे आता. हो मग विध्वंसीला बहुत, मनोनी क्रोधे धरिले मौन. की समरी न आला देखोन, जीवासी खेद वाटला.
की रामदर्शनाशी आणले, तेने सायुज्य पद प्राप्त झाले, म्हणून बोलणे खुंटले, जन्म मरण तुटले पै. म्हणे तुम्हाला कसला राग आलेला आहे का? रामाच्या चरणी तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळालेली आहे, म्हणून तुम्ही तुमचं बोलणंच कमी होऊन गेलेलं आहे म्हणे, असं सांगा म्हणे आणि बोला म्हणे, आता हसा म्हणे, असं ती सांगते. इत्यादी भावते अवसरी, बोलिली फणिपाळ कुमरी, किंचित विनोदही करी, सुलोचना हसवावया. मग थोडा विनोदही करायची आणि सांगायची की हास व असं. शूर्पणखा तुमची आत, ते जन्मस्थानी गौरविली बहुत, कर्णनासिका सुमित्रा सूत, घेऊन गेला आरंभी. तुमची आत्या होती म्हणे शूर्पणखा, तिचं आधीच गौरव केला म्हणे ह्या लक्ष्मणाने, तिचे कानात घेऊन गेला म्हणे तो. आणि भगिनीचे दैकोणी भूषण, आनंदला पितृव्य कुंभकर्ण, तेने नासिका आणि कर्ण, सुग्रीवासी समर्पिले. आणि मग बहिणीचे नाककान नाही येत म्हणून कुंभकर्णाला पण आनंद झाला म्हणे, तुमचा काका म्हणे, आणि त्यांनी पण स्वतःहून मग ते त्याचे नाककान सुग्रीवाला अर्पण केले का म्हणे, असा ती विनोद करते. ऐसा विनोद बहुकीर्ता, परिशीर्ण हासे तत्वता, मग सहस्रवदन दुहिता, खेद परम करीतसे. म्हणे मी पूर्वी चुकले यथार्थ, जरी पितयासी साह्य आणले तेथ, तरी तुमचे शत्रू समस्त, पराभविता क्षणार्धे. म्हणे माझं चुकलंच म्हणे, मी आधी माझ्या पित्याला म्हणजे शेषाला तिथं आणायला पाहिजे होतं, आणि जर आणलं असतं तुमच्या साह्यासाठी तर एखाद्या वेळेला शत्रूचा पराभव झाला असता म्हणाली ती. ऐसे ऐकताची मात गदगदा तेव्हा शिर हासत, सव्य नेत्र उघडवणी पाहत, जेवी विकासे कमळिनी. आणि मग ते असं ती बोलल्याबरोबर ते शिर होतं ते गदागदा हसायला लागलं आणि उजवा डोळा उघडून पाहायला लागलं. श्रीरामास पुस्ती वानर, काय गोष्टीचं हसले शिर, या उपरी राजीव नेत्र, काय बोलता झाला. मग ते वानर विचारायला लागले, आत्ता का बरं हसू आलं म्हणे याला, कशामुळे कोणत्या गोष्टीमुळे हसलं म्हणे हे शिर म्हणे. म्हणे हिचा पिता सहस्रवदन, तोची अवतरला लक्ष्मण, त्या स्वशुरे मज मारिले म्हणून, शिर हासले गदगदा, अज्ञानरूप वामनयन, मी त्यासन दिले निर्गुण, म्हणून ज्ञानमय सव्यनयन, उघडोनी मज विलोकी. म्हणे हिचा पिता कोण आहे तर सहस्रवदन म्हणजे शेषाचे, आणि लक्ष्मण कोण आहे, लक्ष्मणाचा अवतार जो झाला आहे तो शेषाचाच अवतार आहे, आणि त्या शेषाने म्हणजे सासऱ्याने जावयाला मारलं म्हणून त्याचं शिर हसतंय म्हणे. आणि अज्ञानरूप कोणता, डावा डोळा अज्ञानरूप आहे म्हणे, म्हणून त्यांनी डावा डोळा न उघडता उजव्या डोळ्यांनी बघितलं म्हणे माझ्याकडे म्हणे. वानर डोलविती मान, सुलोचना देवी धन्य धन्य, सकळ सतियान माझी निधान, शिर अचेतन हा सविले. मग सगळे तिला खरंच पतिव्रता आहे बा असं म्हणायला लागले. तव तो वीर लक्ष्मण, व्यापिला माया मोहे करून, सुलोचनेकडे पाहून, आसुवे नयनी भरिले. लक्ष्मण जो होता तो शेषाचाच अवतार होता, म्हणून त्याने सुलोचनेकडे बघितलं आणि त्याला डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत लक्ष्मणाच्या, का ही माझी मुलगीच आहे बा. रघुत्तमा प्रति बोलत, अन्याय केला म्या यथार्थ, प्रत्यक्ष मारुणी जामात, कन्या सुलोचना श्रमविली. आणि मग रामाला म्हणतोय मी फार मोठा अपराध केलेला आहे म्हणे, प्रत्यक्ष जावयालाच मारून टाकलेलं आहे आणि सुलोचनेला त्रास झालेला आहे म्हणे. ऐसा शोकार्णवी लक्ष्मण, पडता देखोणी रघुनंदन, म्हणे बारे क्षत्रिय धर्मदारुण, देवे पूर्वीच निर्मियला, बंधू अथवा पिता पुत्र, समरी आलिया समोर, त्यासी वधिता अनुमात्र, दोष नसे सहसाई. अरे म्हणे त्यात तुझा काही दोष नाही म्हणे, क्षत्रिय धर्मच असा आहे की जो लढाई करायला आला, बंधू असो पुत्र असो पिता असो, युद्धासाठी समोरासमोर आला आणि त्याला जर मारलं तर तो दोष काही नसतो म्हणे, तर तू काही स्वतःला दोषी मानू नको, असं राम त्या लक्ष्मणाला सांगतायत. सौमित्र म्हणे श्रीरामा, विश्वफलांकित कल्पद्रुमा, अजिता पूर्ण कामा, तुम्ही बोलिला तेच सत्य, मायाचक्र महादुर्गम, प्रिया वियोगे वाटे श्रम, सीते लागी तुम्ही कष्टोनी परम, वृक्ष पाशान आलिंगिले. बरोबर आहे म्हणे, हे मायाचक्र आहे ते फार दुर्गम असतं, म्हणजे त्याच्या मायामोह जेव्हा आपल्यात येतात तेव्हा फार त्रास होतो म्हणे, जसं तुम्ही सीतेच्या वियोगाने वृक्ष आणि पाषाण आलिंगिले म्हणे त्याप्रमाणे. ऐसे ऐकताची हे मात, कृपेने द्रवला रघुनाथ, म्हणे मी उठवीन इंद्रजित, करीन ऐक्य उभयासे. ठीक आहे म्हणे, मी आता याला उठवतो म्हणे आणि या दोघांचं एकी करून टाकतो, म्हणजे सुलोचना आणि इंद्रजित एकत्र आणतो म्हणे दोघांना.
इंद्र करी आणोनी अमृत आताची उठवीन शेष जामात ऐकता महावीर तेथ गजबजले ते काळी. ठीक आहे म्हणे, मी इंद्राकडून आता अमृत मागवतो आणि इंद्रजिताला उठवतो म्हणे. असं ऐकल्याबरोबर जे बाकीचे वानर होते ते सगळे त्यांच्यामध्ये गजबजाट सुरू झालेला आहे. खूण दावी सूर्यनंदन हे मनीन धरावे आपण विमानी देव संपूर्ण भयभीत झाले. आणि मग सगळ्यांना वाटलं, देवसुद्धा घाबरायला लागले की आता हा जर परत उठला तर काही खरं नाही म्हणून. अंगद दावी करपल्लवी बिभीषण किंचित मान हलवी जांबुवंत नेत्र संकेत दावी नका हे करू अघटित. अंगद होता तो हाताने खुणवत होता, नका नको असं काही करू नका. बिभीषण मान हलवून सांगत होता, नको नको. जांबुवंत डोळ्यांनी खुणवत होता, काहीच असं करू नका म्हणे. मग निर्भीडपणे वायू तनय बोलिला जो सर्वांचे प्रिय म्हणे तुमचे ठेवा औदार्य एकेकडे नेऊन या. अजा म्हणून न पाळीजे वृक मित्र म्हणो नये दशशुक विषतरूचे काय सार्थक दुग्ध घालो वाढविता. तर मग लगेच हा बोलला मारुती, म्हणे तुमचं जे औदार्य आहे ना म्हणे, दानीपणा उदारपणा तो तुमच्याजवळच ठेवा म्हणे, असं काही करू नका म्हणे, याला काही उठवू नका म्हणे. शेळी म्हणून काही लांडगा पाळू नका म्हणे, किंवा हे विषेचं झाड आहे विषाचं, त्याला काय दूध घालून वाढवायचं का म्हणे, असं काहीच करू नका म्हणे. इंद्रजिताचे बळे देव रावणे घातले बंदी सर्व याचे कापट्य वासव ते तोही नेणे सर्वथा. तर याच्या साह्यामुळे किंवा याच्या जीवावरच त्या रावणाने देवांना याच्यामध्ये घातलं आहे म्हणे, बंदीखान्यात म्हणे. तर आता तुम्ही असं काहीच करू नका, त्याला उठवू नका म्हणे परत. सौमित्री बोलिला वचन जेणे होय सर्वांचे समाधान तैसे करावे आपण रघुनंदन यथार्थ म्हणे. मग लक्ष्मण म्हटला की जे काही सर्व सांगतायत ज्याच्याने सर्वांचं समाधान होईल असंच करा म्हणे, तुम्ही नका उठू म्हणे. सुलोचनेसी म्हणे मित्रपुत्र पतीचे शिर घेऊन जाई सत्वर निराशा ऐकोणी उत्तर मग सुलोचना बोलत असे. मग सुग्रीव तिला सांगायला लागला की तू आता इथून पतीचं शिर घेऊन जा म्हणे. तेव्हा ती पण थोडीशी नाराज झालेली आहे. दृष्टी देखिला रघुनाथ इतुकेने सर्व कृतकृत्य म्हणून रामचरणी ठेवीत मस्तक पुन्हा सुलोचना. ठीक आहे म्हणे, रामाचं दर्शन झालं, याच्यातच माझं जीवनाचं सार्थक झालं असं म्हणून तिने परत रामाच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे. सव्य घालोनी रघुवीर मागुता घाली नमस्कार उभी राहिली जोडोनी कर काय उत्तर बोलती. मग अशी उजव्या हाताला रामाला टाकून म्हणजे प्रदक्षिणा घालून ती समोर येऊन उभी राहिलेली आहे आणि बोलते म्हणे आदिपुरुषा वैकुंठ नायका मत्स्यरूपा वेदोद्धारका कमठरूपा सृष्टीपाळका आदिवराह स्वरूप तूच आदिपुरुष आहे. मत्स्यरूप घेतलेला पण तू, वेदोद्धारक तूच आहे, किंवा कासवाचं रूप घेतलेला किंवा वराह रूप जे काही घेतलेलं आहे ते सर्व तूच आहे म्हणे. तू स्तंभोद्भव नरहरी वामन रूप मधुकैट भारी तीन मस्तके हे धरित्री केली निक्षत्रिय तुआची. आणि खांबातून प्रकट झालेला नृसिंह अवतार पण तूच आहे म्हणे, किंवा बळीला पाताळात घातलं तो वामन रूप तूच आहे म्हणे, किंवा 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असा परशुरामसुद्धा तूच आहेस म्हणे. तोची तू आता रघुनाथ कौसल्यात्मज जनक जामात माता पिता बंधू सर्व गोत तूची माझे जगद्वंद्या. तर कौशल्याचा कुमारसुद्धा तूच आहे आणि आता माझे आई बाप पिता बंधू जे काय आहे ते सुद्धा तूच आहे म्हणे, असं ती रामाला सांगते. मदन शत्रू हृदयाभिरामा परत्रयीचा सोयरा तू श्रीरामा दीनबंधो सर्वोत्तमा पूर्ण ब्रह्मा जगद्गुरु लंकेकडे आजी तत्वता कपीन धाडावे सर्वथा मज अग्निप्रवेश करता विक्षेप कोणी न करावा. तर एकच करा म्हणे आता तुम्ही की आता हे माकडं वानरांना तुम्ही लंकेकडे पाठवू नका म्हणे, कारण मी आता अग्निप्रवेश करणार आहे आणि त्याच्यामध्ये मला विघ्न नको आहे म्हणे. अवश्य म्हणून जगदुद्धार सतीचे मस्तकी ठेविला कर सुलोचना वारंवार करी नमस्कार राघवा. आणि मग तिने नमस्कार केलेला आहे आणि रामाने तिच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. नेत्रद्वारे न्याहाळून हृदय रेखिला रघुनंदन जय जय राम म्हणून शिर घेऊनी चालली मगरन मंडळी येऊनी सत्वर घेतले निजपतीचे शरीर समुद्र तीरी भयंकर विस्तीर्ण कुंड रचिले. आणि मग ते पतीचं शिर घेऊन आली आणि त्यावेळेला समुद्राच्या तीरावर मोठा असं अग्निकुंड तयार केलेलं आहे.
मंडोदरी सहित लंकानाथ सहपरिवारे पातला तेथ विमानी देव समस्त पाहती कौतुक सतीचे. आणि मंडोदरी रावण सगळे सहपरिवारे तिथं आलेले आहेत. ते चितेच्या तिथं चिता रचले तिथं. सुलोचनेने करुणी स्नान सौभाग्यकारक देतवान कुंडीपतीची तनू घालून महाअग्नी चेतविला. आणि मग तिने आल्यावर आंघोळ केलेली आहे, सौभाग्याचे अलंकार घेतलेले आहे आणि वाण देत देत ती तिथं चाललेली आहे. कुंडासी प्रदक्षिणा करुणी येरी धर्मशिळेवरी शेषकुमरी उभी ठाकोणी ती अवसरी पाहे अंबरी न्याहाळून. मग त्या कुंडाला तिने एक प्रदक्षिणा घातली आणि पूर्वी सती जाताना ज्या शिळेवर स्त्रिया उभ्या राहायच्यात त्या दगडावरती उभी होती आणि वरती पाहते आभाळाकडे. दडकत दुदुंबीचे ध्वनी सुरांची दाटी झाली विमानी सकळ सुरांगणा गगनी अक्षयवाने घेऊन उभ्या. आणि मग दुदुंबीचे स्वर उमटायला लागले आणि वरून देव बघत होते. त्यांच्या विमानांची दाटी झालेली होती आणि अक्षयवाणी घेऊन सगळ्या त्या देवांच्या पत्न्या ज्या होत्या त्या उभ्या होत्या तिथं. तव दिव्य शरीर पावनी इंद्रजित गेला विमानी ऐसे देखताची नयनी प्राण झाला कासावीस. आणि त्यावेळेला इंद्रजिताला घ्यायला एक विमान आलं आणि त्या विमानात बसून जायला लागला इंद्रजित. त्यावेळेला ही बघते शरीर टाकुनी त्वरित गती आतून निघाली आत्मज्योती दिव्य देह पावनी निशिती पतीपाशी पावली. आणि तिच्या पण शरीरातून दिव्य ज्योत निघाली प्राणाची आणि ती ज्योत निघून पतीबरोबर ती पण चाललेली आहे सुलोचना. आणि मग तिचं शरीर होतं ते मग शरीर उलंगुंडोनी अग्निमुखी घातले नेऊनी तेव्हा मंडोदरी आणि रावण शोक करीती अत्यंत. आणि ते आत्मा निघून गेलेला आहे, ज्योत निघून गेली, तिचं जे शरीर होतं ते पडलेलं आहे अग्नीमध्ये. आणि रावण आणि मंडोदरी शोक करायला लागले. सिंधू संगमी करुणी स्नान सपरिवारे परतला रावण मंडोदरी सहित करीत रुदन लंके माझी प्रवेशला. मग समुद्रामध्ये आंघोळी केल्या सगळ्यांनी आणि आले आहेत सगळे लंकेमध्ये. घरोघरी लोकवाणीत म्हणती यशस्वी अयोध्यानाथ एक पत्नीव्रत सत्य केले सार्थक सुलोचनेचे. आणि मग सुलोचनेचं जीवन सार्थक केलं आहे म्हणे रामाने. परिसोत सर्व पंडित अग्निपुराणी सत्यवती सुत बोलिला कथा हे यथार्थ नाही विपरीत सर्वथा. आणि ही जी कथा आहे ती अग्निपुराणांमध्ये सत्यवतीच्या मुलांनी सांगितलेली आहे. म्हणजे याच्यात काहीच खोटं नाही बा असं. कथा ही रसिक हे बहु पाही म्हणून योजिली श्रीराम विजयी श्रोते धरुणी सदा हृदयी ब्रह्मानंदे करुणिया. आणि ही अशी कथा आहे आणि म्हणूनच रामविजय ग्रंथामध्ये ही लिहिलेली आहे म्हणे. आणि ही कथा तुम्ही ऐका म्हणे. पुढे कथा गोड गहन अहिरावण महिरावण आख्यान पाताळा श्रीराम लक्ष्मण चोरोनिया नेतील तेथे धावण्या धावेल हनुमंत ते कथा ऐकोत प्रेमळ भक्त ब्रह्मानंद अत्यद्भुत हृदयी ते नेटसावे. आणि पुढच्या कथेमध्ये अहिरावण महिरावण जे आख्यान आहे त्यांनी रामलक्ष्मणांना पाताळात कसं चोरून नेलं आणि त्यांना सोडवायला मारुती कसा धावला ते सगळं आहे म्हणे. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पुराण पुरुषा नादिसिद्धा निर्गुणा जगदंगकूरकंदा जगद्वंद्या भंगा स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्तचतुर 63 गोड हा श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.